महाकुंभ मेळ्यातील निळ्या रंगाची मोनालिसा व्हायरल होऊन सुरक्षेच्या कारणास्तव महेश्वरला परतली। उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्यात लाखो भाविकांनी आतापर्यंत पवित्र स्नान केलं आहे। कुंभमेळ्याला हजेरी लावणारे अनेक जण सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामध्ये निळ्या रंगाची मोनालिसाही आहे। पण हे व्हायरल होणं मोनालिसाला त्रासदायक ठरलं आहे। हे इतकं त्रासदायक झालं की तिने महाकुंभ मेळा सोडला आहे। लवकरच ती मध्य प्रदेशच्या महेश्वर येथील आपल्या घरी पोहोचेल। मोनालिसाने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे। सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत व्हायरल गर्लने हा दावा केला आहे की मोनालिसाने एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओत लिहिलं आहे की कुटुंब आणि माझ्या सुरक्षेसाठी मला पुन्हा इंदोरला जावं लागत आहे। शक्य झाल्यास पुढील शाही स्नानाला आपली भेट होईल। तुमच्या पाठिंबा आणि प्रेमासाठी आभार। यासह ती व्हिडिओत सांगत आहे की हॅलो गाईज, मी आता थोड्या वेळात महेश्वरला पोहोचणार आहे। जर मदत मिळाली तर पुढील स्नानाला लवकरच जाईल। तुम्ही काळजी घ्या, मला असंच प्रेम देत राहा आणि व्हिडिओ शेअर करत राहा। आपल्या निळ्या डोळ्यांमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली मोनालिसा मध्य प्रदेशच्या खरगोना जिल्ह्यातील महेश्वरची राहणारी आहे। मोनालिसाचे पूर्वज राजस्थानच्या चित्तोडगडमधून 150 वर्षापूर्वी मध्य प्रदेशात आले होते। घुमंत कुटुंबातील मोनालिसाचे पूर्वज जवळपास 30 वर्षापूर्वी महेश्वर येथे जाऊन स्थायिक झाले होते। व्हायरल गर्ल कुटुंब रुद्राक्ष, रुद्राक्षाच्या माळा, शिवलिंग असं साहित्य मेळाव्यामध्ये विकून आपलं पोट भरते। मोनालिसाच्या कुटुंबात आई वडिलास, तिची छोटी बहीण आणि 2 भाऊ आहेत। मोनालिसाचं मोजकं शिक्षण झालं आहे। देशभरातील मेळाव्यामध्ये हे बहीण भाऊ आई वडील माळा रुद्राक्ष विकतात। सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोनालिसासह तिचं कुटुंब माळा विकताना अडचणीचा सामना करावा लागत होता। लोक माळा खरेदी करण्यापेक्षा मोनालिसासह फोटो काढण्याची गर्दी करत होते। यामुळे मोनालिसाला घरी पाठवण्यात आले। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।